कसे आहात सर्व? मस्त ना? तर अजिबातच कधीच तुम्ही बिर्याणी बनवली नसेल अशा व्यक्तीला सुद्धा बिर्याणी एकदम परफेक्ट जमेल. हा व्हिडिओ जर पूर्ण बघाल तर यातल्या बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत त्या छान समजून घ्या आणि अशा प्रकारे एकदा बिर्याणी बनवून बघा. कशी रसरशीत एकदम मस्त अशी बिर्याणी झालेली आहे. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी घेतलेले आहे अर्धा किलो तांदूळ. जे बासमती अख्खे तांदूळ असतात बिर्याणीचे ते वाले तांदूळ घेतलेले आहेत मी. ते स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवून ते भिजत ठेवायचे. एक 15 ते 20 मिनटं आपण ह्याला भिजत ठेवणार आहोत. स्वच्छ धुवून घ्यायचे. धुवायचं कारण असतं त्याचा सगळा स्टार्च गेला पाहिजे पाण्यामध्ये, म्हणजे मग आपली बिर्याणी गिचका होत नाही किंवा चिकट होत नाही. याच्यासाठी आपल्याला 2 ते 3 पाण्याने तांदूळ धुवून घ्यायचे असतात. तर इथे असे छान मी तांदूळ धुवून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये पाणी टाकून हे मी बाजूला ठेवून टाकते. आपण हे 15 ते 20 मिनटं ठेवू शकतो, जास्तीत जास्त अर्धा तास ठेवू शकतो आपण याला. तर आता आपण चिकनला मॅरिनेशन करून घ्यायचं आहे, तर त्याची तयारी करून घेऊया. तर इथे मी असा बारीक कांदा चिरलेला आहे. 7 ते 8 कांदे घेतलेले आहेत अर्धा किलोला. आणि इथे घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन. आता चिकनला अगोदर मी वरून मीठ टाकून घेते. मीठ टाकल्यानंतर आपण लगेच मिरची पावडर टाकून घेऊया. आपली साधीच मिरची पावडर वापरायची. त्याच्यानंतर इथे आहे गरम मसाला, नंतर हळद, हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबू पिळून घ्यायचा त्याच्यावरच. आणि हे सर्व इन्ग्रेडियंट्स टाकल्यानंतर आपल्याला सर्व मिक्स करायचं आहे. तर इथे मी असा 1 लिंबू याच्यामध्ये पिळून घेतलेला आहे. आणि इथे मी घेतलेला आहे 150 ग्राम दही. अर्धा किलोला मी 150 ग्राम दही टाकते आणि हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला जो तळलेला कांदा असतो, जो कुरकुरीत आपण बिर्याणीवर वापरतो, तो पण याच्यामध्ये टाकून ते पण मॅरिनेशनमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. इथे करून ते मिक्स करून आता आपल्याला हे चिकनसुद्धा अर्धा तास तरी ठेवायचं, कमीत कमी अर्धा तास ठेवायचं आहे. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही 1 ते 2 तास तुम्ही याला मॅरिनेशन, जितकं जास्त वेळ मॅरिनेशन कराल, जास्तीत जास्त 2 तास तुम्ही मॅरिनेशन करू शकता, त्याच्यापेक्षा जास्त नाही. तर आता चिकन पण मॅरिनेशन झालेलं आहे आणि तांदळाला पण आपल्याला अर्धा तास झालेला आहे भिजवून. तर इथं कुकरमध्ये मी तेल घेतलेलं आहे. 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं. त्याच्यामध्ये हे खडे मसाले टाकायचे. खडे मसाल्यामध्ये आपण लवंग, दालचिनी, स्टारफूल, मोठी विलायची, छोटी विलायची हे टाकल्यानंतर लगेच आपल्याला कांदा पण टाकून घ्यायचा आहे. कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. हे सर्व आपल्याला बारीक गॅस करूनच करायचं आहे, कारण आपल्याला त्याच्यामध्ये ग्रेव्ही ही कांद्याचीच बनवायची आहे. त्याच्यामुळे एकदम बारीक गॅसवर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा परततोय तोपर्यंत आपण एका साईडला तांदूळ पण आपण शिजवून घ्यायचे आहेत. 90% तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. तर त्याच्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे बॉईल व्हायला आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकून घेते. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. मीठ थोडंसं प्रमाणापेक्षा जास्त घालायचं. आणि इथे पण मी खडे मसाले, तेच खडे मसाले राईसमध्ये पण मी वापरलेले आहेत आणि ते आता पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाणी उकळेपर्यंत आपण इकडे चिकन फ्राय करून घेऊया. तर इथं कांदा जो परतला होता त्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकून ते छान फ्राय करून घेतलं. चांगला कच्चा वास गेल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ड्राय मसाले टाकायचे आहेत. ड्राय मसाल्यामध्ये पण आपण फक्त मिरची पावडर, हळद आणि बिर्याणी मसाला हे 3च आपण मसाले टाकणार आहोत. ते छान परतून झाले की इथे आपण 4 मिरच्या आणि टोमॅटो बारीक चिरलेला आहे तो टाकून घ्यायचा. छान असं परतून घ्यायचं. परतल्यानंतर मीठ टाकायचं थोडंसं, म्हणजे आपला टमॅटो लवकर सॉफ्ट होतो. आणि इथे असं छान ते सॉफ्ट झालेलं आहे टोमॅटो. आता आपण याच्यामध्ये चिकन टाकून घेऊया, जे मॅरिनेशन केलेलं होतं ते. आता हे चिकन छान असं फ्राय करून घ्यायचं. एकसारखं हलवून घ्यायचं पूर्ण आणि थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकायचं, म्हणजे चिकन खाली लागणार नाही कुकरमध्ये. आणि तुमच्याकडे पातेलं असेल मोठ्या साईजमध्ये तर पातेल्यामध्ये खूप छान बिर्याणी बनते. माझ्याकडे नसल्यामुळे मी कुकरमध्येच बनवते. तर इथे असं फक्त आपल्याला झाकण वर ठेवायचं आहे. आपल्याला कुकरचं झाकण पॅक पण नाही लावायचं आणि शिट्टी पण नाही करायची आहे. फक्त आपल्याला अर्धं कच्चं चिकन शिजवून घ्यायचं आहे. पूर्ण चिकन आपल्याला शिजवायचं नाही आहे. 70% आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे. 70 ते 80% आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे इथे. जोपर्यंत चिकन शिजतं आहे तोपर्यंत आपण जे पाणी बॉईल करायला ठेवलेलं होतं आपल्याला तांदूळ शिजवून घेण्यासाठी, तर इथे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. आणि याच्यामध्ये मी लिंबाची जी सालं होती ती पण टाकलेली होती. आणि त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये
जो भिजवून ठेवलेला तांदूळ होता तो याच्यामध्ये टाकून घेऊया. आपल्याला तांदूळ फक्त 60 ते 70% शिजवायचा आहे, कारण मी दम बिर्याणी बनवते आहे त्याच्यामुळे. आणि इथे असं तांदूळ आता छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. तांदूळ शिजला आहे की नाही बघायचं. अर्धा कच्चा शिजला पाहिजे तांदूळ, जास्त शिजवायचा नाही आपल्याला. 80-90% किंवा 70% नाही, आपल्याला 60%च तांदूळ शिजवायचा आहे. शिजायच्या एक थोडासा आधी आपल्याला काढायचा आहे तांदूळ. आणि हा आता आपण घेऊया बाउलमध्ये काढून, जाळीमध्ये असं छान काढून घेऊया. असा सुटसुटीत झालेला आहे हा तांदूळ. जास्त शिजवला की गिचका होतो. असंही आपण 2-3 पाण्याने तांदूळ धुवून घेतलेला आहे, त्याच्यामुळे तो गिचका आणि चिकट व्हायचा प्रश्न नसतो. तर ही काळजी घ्यायची बिर्याणी करताना, म्हणजे आपलं बिर्याणी अशी फडफडीत मोकळी सुटसुटीत होते. तर इथे चिकन पण असं शिजलेलं आहे. जेवढं आपल्याला हवं आहे तेवढंच चिकन शिजवून घेतलं आहे मी. आता आपण याच्यावरच तांदळाचा लेयर लावणार आहोत. एवढं पाणी आहे चिकनमध्ये. तर दम बिर्याणी करताना हे अशा प्रकारेच करावी लागते. कच्ची दम बिर्याणी असते ती वेगळी आहे रेसिपी, ही दम बिर्याणी आहे. तर आता मी पूर्ण राईस याच्यावर पसरवून घेतला आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर, पुदिना टाकून घेतला आहे. आता याच्यावर आपल्याला तूप सोडायचं आहे. हा तळलेला कांदा आहे. तळलेला कांदा असा पसरवून घ्यायचा छान. तळलेल्या कांद्याने चव खूप छान येते. आणि तूप पण तुम्ही भरपूर टाकाल तर तुपाने बिर्याणीला एक छान अशी चव येते. बघू शकता आत्ताच किती छान दिसतंय ते बघायला. तर नक्की अशी बिर्याणी बनवून बघा घरी. इथे थोडीशी पुदिना अजून मी टाकलेला आहे होता तो. आता याच्यावर मी तुपाची धार सोडते. आणि चिकन बिर्याणी करायला काही अवघड नाही आहे, फक्त स्टेप बाय स्टेप करा, व्यवस्थित करा, म्हणजे बिर्याणी परफेक्टच जमते. आणि बिर्याणी करायला काही अवघड नाही आहे, आपण घरामध्ये इझिली बनवू शकतो. इथे मी केसर पाण्यामध्ये भिजत घातलेलं होतं. आता मी ते केसरचं पाणी पण याच्यावर टाकून घेते. त्याच्यानंतर आपल्याला वर वजन ठेवायचं असतं, त्याच्यामुळे मी खलबत्ता ठेवलेला आहे. आणि एक 5 मिनटं आपल्याला असंच गॅसवर करून नंतर आपल्याला ह्या स्टेपमध्ये परत दम द्यायचा असतो. खाली तवा ठेवायचा, म्हणजे बिर्याणी खाली लागणार नाही ह्या हिशोबाने. त्याच्यानंतर आपल्याला एक परत 20 मिनटं गॅसवर अशीच बिर्याणी बनवून घ्यायची आहे. तर बघू शकताय तुम्ही किती छान अशी सुटसुटीत बिर्याणी झालेली आहे. तर अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप कराल तर खूप छान रसरशीत सुटसुटीत अशी बिर्याणी होते. थोडीसुद्धा चिकट होत नाही बिर्याणी ही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशी केळीच्या पानावर छान अशी सर्व करा बिर्याणी. अशी सुटसुटीत मोकळी झालेली आहे. चव पण अप्रतिम झालेली आहे बिर्याणीची. नक्की एकदा ट्राय करून बघा. मी अजून एक असाच व्हिडिओ परत शेअर केलेला आहे माझ्या चॅनलवर. त्याच्यामध्ये तुम्ही रेडी टू कुक पण मसाला वापरू शकता, त्याच्याने पण चव खूप छान येते. आणि बिर्याणी ही बनवायला खूप अवघड असते हे आपल्याला फक्त वाटतं, ते तसं काहीही नाही आहे. खूप सोपी असते बिर्याणी करायला. फक्त आपलं मेजरमेंट व्यवस्थित हवं आहे. भात आपण शिजला की नाही 1-2दा चेक करायचा, चिकन 1-2दा चेक करायचं, तरच परफेक्ट अशी छान चिकन बिर्याणी आपण बनवू शकतो. बघू शकताय किती सुंदर दिसते आहे, बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग.